भवानी. जय शिवाजी. बघा समोर येतेवली आपल्याला एक दुसरा तलाव पाहायला भेटलं बघा. या दुसऱ्या तलावाला इतिहासामध्ये तीर्थ गंगासागर तलाव असं म्हटलं जातं. मग तीर्थ गंगासागर तलाव का म्हटलं जातं? त्यावेळेस काशीवरून कागाभट्ट आले होते. याने आपल्या महाराजांच्या राज्याभिषेकासाठी 7 नद्यांचं आणि 7 समुद्रांचं पाणी आणलं होतं. राज्याभिषेकाहून जे पाणी उरलं ते पाणी ह्या तलावामध्ये सोडलं गेलं. पाणी टाकताना एक छोटीशी एक कविता रचली. ती कविता अशी आहे, गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले 7 नद्यांचे 7 समुद्रांचे पाणी, जलिले झाली तीर्थांची खरे, नाव तल्याचे तीर्थ गंगासागर. 32 फूट खोल आहे. वर्षाच्या 12 महिने पाणी असतं बघा. या रायगड किल्ल्याचं एक एवढ्या अभिमानाची गोष्ट अशी आहे की गडावरती 2 वर्षे पाऊस नाही पडला तरी गडावर पाण्याची टंचाई येत नाही. एवढं गडावरती पाणी उपलब्ध आहे. 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाकीत. पाठच्या साईडला आपल्याला 2 स्तंभ पाहायला भेटतायत ना. एकाचं नाव आहे विजय स्तंभ आणि दुसऱ्याचं नाव आहे सप्त मनोरे. हा विजय स्तंभ म्हटला ना, आपल्या महाराजाने कोणताही गड किल्ला जिंकला गेला विजयाचं प्रतीक म्हणून एक भगवा झेंडा किंवा एक गवताची मोली पेटवली जायची. कारण की आजूबाजूच्या गावकऱ्यांना समजलं जावं की आपल्या महाराजाने स्वराज्यात कोणता तरी गड किल्ला सामील केलाय. महाराज आपले आनंदी आहेत. दुसरा सप्त मनोरे, ज्या आपल्या महाराजांच्या राण्या होत्या त्या या ठिकाणावरती हवा खाण्याकरता यायच्या. विजय स्तंभातील एकावेक असा 5 मजली इमारत होता. सप्त मनोरे हा 7 मजली इमारत होता. ज्यावेळेस गडावरती हल्ला झाला हे सर्व उद्ध्वस्त झाले गेले. गडावरती हल्ला कुणी केला? इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल पॉटर आणि मेजर हॉल्ट या 2 इंग्रजाने. खालच्या साईडला एक पोटल्याचा डोंगर आहे. त्या पोटल्याच्या डोंगरावणी 10 मे 1818 तुफानचा मारा वरच्या साईडच्या दारूच्या कोठारावरती केला. दारू म्हणजेच बारूद गोला बनण्याचं कोठार असतं. दारूचा सगळा स्फोट झाला गेला. तो रायगड इतिहासाच्या नोंदीप्रमाणे टोटल 11 ते 12 दिवस जलत होता. सागाच्या लाकडाने पैठणीच्या कापडाने पूर्णपणे पेट धरली गेली. तो रायगडाचा आपण हा पडलेल्या अवस्थेमध्ये पाहतोय बघा. आता आपण एका गेट मधून प्रवेश करणार आहोत. त्या गेटला इतिहासामध्ये पालखी गेट असं म्हटलं जातं. पालखी गेट म्हटलं तर काय, ज्या वेळेस जिजाऊ साहेबांची, राजाराम महाराजांची, संभाजी महाराजांची आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची खालून पालखी चालत यायची ना, या दरवाजाने आतमध्ये बाल्य किल्ल्याच्या आत प्रवेश केला जायचा. म्हणून त्याला पालखी गेट असं म्हटलं जातं. आतमध्ये आता आपण बाल्य किल्ला पाहायला जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.